धन्या कोणी बघितलंय असीमला? ही टिप कोणी दिली आहे? मला खरंच माहित नाहीये. आपण आधी तिथे पोहोचू तरी सगळं कळेल आपल्याला. राहुल्या सांगतील आपल्याला सगळं. थोडं लवकर चल ना मग. हो. ए भाई, या पोराला बघितलं का? नाही. कुठे हरवला यार? अरे असीम कुठे? असीम असीमला कोणीतरी बघितलं होतं ना? मग कुठे बघितलं होतं? वहिनी तो असीमच होता की नाही हे अजून कन्फर्म नाहीये, पण 2 माणसं एका मुलाला घेऊन गेलेत. हे काय? भाई, मगाशी जी 2 माणसं गेली ना, त्यांच्याकडे पाहून नक्कीच काहीतरी गडबड वाटली. म्हणजे ते खूप घाईत होते आणि ते पण कोणाला तरी शोधत होते. बरं, कुठल्या दिशेने गेले? ते ह्या दिशेला गेले. चल मग जाऊया. हा चला पटकन. चल चल चल. एक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. ती गाडी जाळता आली नाही, त्यात तुम्ही त्या असीमला गायब केलं. आता तेही आपल्यावरच उलटतंय. त्या मकरांच्या माणसाने बरोबर ताब्यात घेतलं होतं त्याला, पण अचानक कुठली खूप माणसं आली आणि त्याला पळवून घेऊन गेले. अरे पण तुम्ही त्या अनवरस कार्ट्याची कशासाठी काळजी करताय? तसंही ते कार्ट नकोच होतं आपल्याला आपल्या घरात. सुंठी वाचून खोकला गेलाय उलट. नाही आई, असीमचं काही बरं वाईट झालं ना तर पोलीस चौकशी बसेल. आणि हे एक सोडून द्या, 2 केस मध्ये अडकू आपण. हे म्हणजे आता इकडे आड आणि तिकडे वीर होऊन बसले. तरी मी सांगत होतो त्या ऍक्सिडेंटचा गुन्हा मान्य करून मोकळा होतो, पण नाही. अभय, जरा गप्प बसा तुम्ही. ती वेळ ना कधीच निघून गेली, कळलं? आता जे काय समोर येतंय ना ते निस्तरण्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नाहीये. काय रे चिमुरड्या, आम्हाला इकडून तिकडून पळवतोयस काय? आता कुठे जाशील? आणि ताई ताई करत होतास. कोण येणार आहे तुला वाचवायला आता? हा, बघतोस तुला आता. तुझ्या तर आता काय रे मुडद्या, लहान पोराला धमकावतो सोय? त्याला काही झालं ना तर गाठ माझ्याशी हाय. ही कोण लोक आहेत? तुझ्या पाठी का लागले? हे वाईट लोक आहेत, त्यांना मला पकडून आणलंय.
बाळा, काही काळजी करू नकोस. कुठे राहतोस तू? आता तुम्हाला सोडणार नाही. थांबे पुन्हा पदार्थांना पळता कुठे? बाळा कुठे होतास तू असीम? मला किती काळजी वाटत होती तुझी. माझा जीवात जीव नव्हता. तू कुठे गेला होतास बाळा? गेला कुठे होतास तू? त्या गुंडांनी मला पकडून आणलं होतं, पण यांनी मला वाचवलं. यांनी? तुम्ही खरंच देवासारखे आलात हो. वेळेत पोचला नसता तर मला नाही माहित माझा असीम कुठे असता. तुमचे आभार कसे व्यक्त करू मला खरंच कळत नाहीये होत. धन्यवाद. घाबरू नकोस पोरी. जिथे बुराई आहे तिथे भलाई सुद्धा आहे. त्यातला आपण ठरवायचं आपण कोणाच्या बाजूने लढायचं ते. आपण भलं केलं की आपलं बी भलंच होतं. थोडा वेळ लागतो, अडचणी येतात, देव परीक्षा बघतो, पण संकटाच्या वेळी तोच रस्ता दाखवतो. तेव्हा विश्वास ठेव तुझ्यावर आणि त्याच्यावर सुद्धा. तुम्ही देवासारखे धावून आला. तुम्ही आमच्या असीमला वाचवलं. तुमचे उपकार कसे फेडू मला खरंच कळत नाहीये. तुम्ही पैसे सांगा ना, मी पैसे द्यायला तयार आहे. नाही नाही दादा, अहो पैसे नका देऊ. अहो ते आम्ही पोटापुरती कमवतो है ना. हा, तुम्ही फक्त तुमच्या बाळाची काळजी करा. तुम्हाला माहिती आहे ना व आजकाल कसं चाललंय, लहान लहान पोरांना उचलून नेते ती. हा, त्यामुळे त्याला सांभाळा नीट आणि सुखी राहा. हा, धन्यवाद. थँक्यू म्हणता ना. थँक्यू. बाय. बाळा खरंच सॉरी. मी माझ्याकडून परत दुर्लक्ष नाही होऊ देणार. आय प्रॉमिस. नेव्ही आता निघूया, सगळे वाट बघत असतील. चल त्यांना घरी जाऊया आपण. चल असीम. मी इथे बसून काय करणार आहे? मला तरी झोपायला जाऊ द्या ना. अगं आपल्या घरावर इतकं मोठं संकट आलेलं असताना तुला झोप कशी लागू शकते? अहो, हे संकट ज्याच्यामुळे ओढवलंय ना, तो असीम, तोच गायब आहे. आता काय इथे जागून आम्ही त्याला तिकडे शोधणार आहोत? काय उपयोग आहे जागण्याचा? ऍसिडिटी वाढवायची लक्षणं. शांतपणे बसूया, बरोबर आहे तीच. निवेदिता, असीम, आजोबा. असीम, असीम, बाळ कुठे होतास तू आणि कुठे हरवला होतास? हरवला नव्हता तो काका. त्याला कोणीतरी पळवून नेलं होतं. पळवून नेला होता? पण कुणी? काय गुंडांनी. पण तुम्ही काळजी करू नका. रावल्या भाई त्यांची माणसं गेलेत त्यांना शोधायला. सापडतील. बघू काय होतंय ते. बर.
अश्विनी, अगं त्याने त्या मकरांच्या कुंडानं ओळखलं तर तो मकरंत जेलमध्ये जाईल आणि मग तो आपल्याला नाही सोडणार. असीम, जरा ये. हात जोड. देवा, तुझे आभार कसे व्यक्त करू कळतच नाहीये मला. खरंच तू तुझ्या असण्याची प्रचिती आज दिलीयस. असीम, नमस्कार कर. आणि तुला सुखरूप परत आणल्याबद्दल त्यांचे आभार मान. थँक्यू बाप्पा. धन्या, तू असीमला आंघोळ घालतोस का? मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. चला बोल अश्विनी. बोल काय? तो असीम घरी आला एकदाचा. अरे वा. अरे मकरंद, तुला प्रकरणाचा सिरियसनेस कळतोय का? असं काय करतोस? हे बघ, त्या असीमने तुझ्या माणसांना पोलिसांसमोर ओळखलं तर? असं कसं ओळखेल? माझी माणसं आजपर्यंत पोलिसांना कधीच सापडली नाहीयेत आणि सापडणार सुद्धा नाही. आणि सापडलीच तर? तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. कारण माझ्या माणसांनी असीमला जेव्हा पळवलं तेव्हा त्याला त्याच्या नकळत बेशुद्ध केलं होतं. आणि त्या बाकीच्या लोकांनी पळवलं तेव्हा सुद्धा तो बेशुद्धच होता. त्यांनी माझ्या माणसांना बघितलंच नाही अगं. आणि त्यांनी जरी बघितलं असेल तरी सुद्धा त्याने तस्करी करणाऱ्या त्या गुंडांना बघितलं असेल. त्याच्यामुळे माझ्या माणसांना पोलिसांसमोर ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. तू टेन्शन फ्री राहा. ओके, बाय. काय मग असीम, मस्त गरम पाण्याने आंघोळ केलं की छान वाटतं ना? हो, एकदम फ्रेश वाटतं. चला, गरम गरम शिरा पण केलाय. अरे वा. चल खाऊन बघ. छान झालाय का? खूपच मस्त आहे. असीम, आपण दर्शनाला गेलो होतो, मग मी त्या पाकिट माराच्या मागोमाग पळालो, हो की नाही? मग त्यानंतर काय झालं? हो, तुझ्या चोराच्या मागे पळालास ना. तू मला सांगितलं होतंस ना, तसंच मी स्ट्रॉंग राहिलो. असीम, ते तुला नक्की कुठे घेऊन गेले होते, काय आठवतंय का? म्हणजे एखादी जागा किंवा एखादी खूण? नाही, मला जाग आली तेव्हा तिथे तो 2 गुंड होते. ते मला विकायचा प्लॅन करत होते. धन्या, ते खरंच तस्करी करणारे होते का रे? असूही शकतं, पण तू नको काळजी करूस. रावल्याबाई गेलेत ना त्यांच्या मागावर, लवकरच कळेल आपल्याला. खरंच असीम देवाच्या कृपेनेच परत आलाय आपल्याकडे. बाळा, तू आता काळजी करू नकोस. आता मी तुला माझ्या नजरेआड जाऊच देणार नाहीये. हे घे.
काय रे चिंट्या, आता कुठं जाशील? बोल, आता कुठं जाशील? असीम, काय झालं बाळा? काय झालं असीम? ते गुंड असीम, हे बघ, इथे कोण नाहीये बाळा. तू बघ, इथे तिथे कोणीही नाहीये. आम्हीच आहोत तुझ्याजवळ. अजून कोण नाहीये. पण ते परत आले तर, ते पकडायला आले तर, त्यांना मला परत पकडून नेलं तर, माझ्या आईला जसं मारलं तसं मला मारले तर. असीम, असं काहीही होणार नाहीये. आणि काही झालं ना तर आपण त्यांना पकडायचं. आपण उद्या लगेच जाऊन पोलिसांना दोन्ही कंप्लेंट्स करायच्या. कळलं? झोप, चल ये झोप. हे अश्विनी, हे उठ ना, उठ. अगं उठ ना लवकर, उठ. काय करताय? काय? ते माझी झोप उडाली आहे. अगं ती निवी परत पोलीस स्टेशनला जाते. यावेळी एक नाही 2 कंप्लेंट करणार आहे. 2 कंप्लेंट? हा, एकतर ती ऍक्सिडेंटची आणि असीमच्या अपहरणाची. तुम्हाला कसं कळलं? आता ऐकलं मी त्यांचं बोलणं. हे लोक काय मला जिवंत सोडणार नाही. अभय, काही काय बोलताय तुम्ही? असं काही होणार नाहीये. ते पोलीस ना तिची कुठलीही कंप्लेंट लिहून घेणारच नाहीत. हो, मी मकरंदला फोन करते ना, त्याला सांगते पोलिसांना मॅनेज कर म्हणून. हा, सुतार, एक चहा सांगा. सर. अरे वा, हा मुलगा वाचला. आय मीन, हा मुलगा सापडलाय. सर, हा मुळात हरवलाच नव्हता. ह्याला कोणीतरी पळवून नेलं होतं. हो मॅडम, सणासुदीच्या गर्दीमध्ये लहान मुलं हरवतात. पण त्याच्या आईची केस रिओपन करण्यासाठी तुम्ही वाटेल ते कारण देऊ नका आम्हाला. हो, वाटेल ती कारण देत नाहीये मी खरं सांगतेय. असीमला कोणीतरी पळवून नेलं होतं. हो, खरंच. ते गुंड म्हणत होते की ते मला पुण्याला जाऊन विकणार. मॅडम, कुठले तस्कर अशा लहान मुलासमोर उघड गप्पा मारतील? आणि तुमच्याकडे तो परत आलाय ना, मग तुम्ही इकडे काय करताय? बघा, घरी जा आणि मस्त एन्जॉय करा. अहो साहेब, असं कसं बोलताय तुम्ही? अहो, असीमला कुणीतरी पळवून नेलं होतं. त्याला विकायचा प्लॅन होता साहेब. साहेब, मला वाटतं याच्या मागे एखादं रॅकेट असू शकतं. तुम्ही याचा तपास केला पाहिजे साहेब. हो साहेब, शिवाय त्याच्या आईचा मृत्यू झाला ऍक्सिडेंट मध्ये. आणि तुम्हाला एकदा सांगून झालंय ना, ती केस रिओपन होऊच शकत नाही असं. काय हो, एक छोटा मुलगा, तो हरवला होता. तो परत आल्यावर त्याच्या किडनॅपिंगच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही त्याचं ऐकताय. हे बघा, त्याच्या भाकड कथा ऐकायला तुमच्याकडे वेळ असेल, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. घेऊन जा त्याला इथून. नाही, आम्ही इथून कुठेच नाही जाणार. जोवर तुम्ही त्या वाईट लोकांना पकडत नाहीत, आम्ही फ्रीडम फायटर्स सारखे लढू. मॅडम, तुमचा भाऊ ऍक्टिंग चांगली करतो. एक काम करा, त्याला घरी घेऊन जा आणि त्याला नाटकात पाठवा.
तुमची नाटकं नकोय तिथे. घेऊन जा त्याला. बरोबर बोलतोयस तू असीम. आता आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण इथून हलायचंच नाही.